महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र लोणाड 7वे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। लोणाड गटातील 2017 सालीपासून महिलांनी मिळून स्वयंरोजगाराकडे वाटचाल सुरू केली। त्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाले असून काही महिलांनी मिळून चालू केलेले उत्कर्ष संचालक लोकसंचालित लोणाड गटाची वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष ज्योतिताई ठाकरे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक राम कांबळे, राजेंद्र बोडके, प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर राठोड, सुनंदा गवळी, अलका देवरे, पूनम कोगरे, सरपंच स्वाती पाटील, लीलावती खंडागळे, उपसरपंच सोनाली पाटील, सरपंच जगन पाटील, पोलीस पाटील मयुरी सोनावळे या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र लोणाड 7वे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेस MRC कमिटी अध्यक्षा मनीषा जाधव, उपाध्यक्ष तनुजा गुळवी, सहउपाध्यक्ष रेश्मा भोईर, सचिव मीना सोनावणे, सहसचिव मोहिनी भोईर, कोषाध्यक्ष उषा भोईर, व्यवस्थापक गायत्री विषय, लेखापाल स्वप्नाली नागावेकर, कांचन राऊत, कविता कदम, करिश्मा सांबरे, प्रणाली वैशाली, कल्याणी गायकवाड यासह शेकडो महिला सदस्यांच्या उपस्थितीत 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। धन्यवाद। धन्यवाद। रयतेचा राजा शिवराया लवतराया दुःख साराया प्रजेचा झाला प्रतिपालक जसा अर्जुनाचा कृष्ण चालक रणनीतीचा होता मालक आम्ही मावींच्या रणरागिणी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही जिजाऊच्या लेकी, आम्ही मावींच्या रणरागिणी। सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। अच्युरान नारवी भिनार नाही गुणाग, एकीने एक निर्भीड साऱ्या बनाग, सुरान नारवी भिनार नाही गुणाग। उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राचा आज 6वा वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनाच्या उत्कर्ष लोकसंचालित केंद्रातील सर्व स्टाफला, सर्व सहयोगिनींना, अध्यक्ष सचिवांसह माझ्या गटामध्ये असणाऱ्या सगळ्या महिलांना मनापासून शुभेच्छा देते। मावींचं लोकसंचालित साधन केंद्र हे महिलांना जोडण्याचं आणि महिलांमध्ये श्रम करण्याची ताकद वाढवण्याचं आणि त्याचबरोबर व्यवसाय करण्याला बळ देण्याचं काम करतं। सातत्यानं या भागातल्या महिला गेले अनेक वर्षांपासून खूप चांगलं काम करतात। आता माझ्या हातामध्ये आहे ICICI बँकेचा 15 लाखाचा चेक, 15 लाखाचं लिंकेज ICICI बँकेच्या माध्यमातून आमच्या एका गटाला मिळालं। याचा अर्थ महिला आज 15 लाखापर्यंत कर्ज घेतात आणि ते कर्ज, त्या कर्जाची परतफेड 100% करतात आणि अशा पद्धतीने कर्ज घेणं, परतफेड करणं, परत मागे मोठ्या कर्जाची उपलब्ध राहणं ही खासियत मावींने वर्षोनवर्ष जपलेली आहे। पुनश्च एकदा या सगळ्या महिलांना वर्धापन दिनाच्या, या कार्यकारिणीच्या आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मनापासून शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।
महिला सक्षमीकरण व त्यांचे उपजीविका संवर्धन करण्यासाठी 2-3 प्रोजेक्ट चालू आहे. इथं भिवंडीमध्ये आम्ही ॲमेझॉनच्या सहकार्याने या महिला व्यवसाय करतात किंवा करू इच्छितात, ज्यांना प्रशिक्षण पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. आतापर्यंत आम्ही भिवंडीमध्ये 2000 महिलांना या प्रकल्पामध्ये जोडलेला आहे. या प्रकल्पाचा उद्देश हाच आहे की ज्या महिलांना व्यवसाय करायचा आहे त्या महिलांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करणे आणि ज्यांना करायचं आहे त्यांना त्या लेवलला गाईड करणे असं आम्ही हे काम करत असतो. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही काही आउटपुट व आउटकम अचीव केलेले आहेत. याच्यामध्ये आम्हाला 90% महिलांना इफेक्टिव्हली स्मार्टफोन कसा वापरायचा, डिजिटल पेमेंट कसं करायचं त्याच्याबद्दल आम्ही काम करत आहोत आणि केलेलं आहे. निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये महिलांच्या आणि सुधा मूर्ती तुम्हाला माहिती असते, त्यांनी संसदेमध्ये हा विषय मांडला की महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत आपल्याला जागरूक होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी विशेष निधी त्यांनी त्याच्यासाठी मान्यता पण दिली. आज 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात हे काम गेलं 77 वर्ष चालू आहे. हे काम आज बरेचसे बाहेरच्या जे फंडिंग येतं ते आमच्या संस्थेला आता बऱ्यापैकी कमी झालेले, कारण कुटुंब नियोजनाला कोण विचारतं. आता एवढे नवनवीन आजार आलेले आहेत, त्याच्यात एक आता कॅन्सर आहे आणि आता आपल्या सरकारने कॅन्सर रोगासाठी, तुम्हाला माहिती नसेल पण आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा प्रत्यक्ष कृतीत येतो आणि मग बोलतो. या 15 ऑगस्टच्या आधी 150 मुलींना भविष्यामध्ये गर्भाशयाचे कॅन्सर व्हायला नको म्हणून लस टोचणी केलेली आहे आणि 150 मुलींना आतापर्यंत काहीही त्रास नाही. भारतामध्ये आमच्या ओव्हरऑल 10 लाख मुलींपर्यंत ही लस गेलेली आहे, कुणाची तक्रार नाही. ज्या गरीब गरजू महिला आहेत त्यांचं संघटन करणं, त्यांना उपजीविकेचे साधनं निर्माण करणं आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ देणं हा उद्देश आहे मेन. आणि हे जे काम आहे आपले ते 4 घटकांवर चालतं. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे GIB, दुसरा घटक आहे मायक्रो फायनान्स, तिसरा आहे लाईव्हलीहूड आणि चौथा आहे WSC. GIB मध्ये आपण सत्रामध्ये रचना आहे, गाव पातळीवर स्वयंसहायता बचत गट, त्याच्यानंतर ग्राम संस्था आणि क्लस्टर लेव्हलला CLF म्हणजे क्लस्टर लेव्हल फेडरेशन. म्हणजे आपली जी CMRC आहे याच्यामध्ये जी गावं आहेत 41 गावं जे आहेत 41 गावांची मिळून आपली CMRC आहे. गाव पातळीवर जी संस्था आहे ती ग्राम संस्था आहे आणि त्याच्या अंडर जे आहेत ते स्वयंसहायता बचत गट आहेत. आता हा GIB झाला. त्याच्यानंतर मायक्रो फायनान्स मध्ये काय येतं की जे आपण बचत गट आहेत आपलं 5 बँकांसोबत ॲग्रीमेंट झालेलं आहे. त्याच्यामध्ये ICICI बँक, IDBI बँक, त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, HDFC बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, या 5 बँकांसोबत आपला क्रेडिट प्लॅन असतो. तर आपला मागच्या वर्षीचा जो 152 गट आणि आपला जो प्लॅन केला होता तो 12,50,00,000 होता. आपण अचिव्हमेंट 152 गट केले आणि रकमेमध्ये आपण 14,60,00,000 केले. त्याच्यानंतर ज्या महिला आहेत स्वयंसहायता बचत गटातील त्यांचे इन्शुरन्स काढणं, आता PMJJBY असेल, PMSBY असेल, अशा प्रकारचे इन्शुरन्स महिलांचे काढणं आहे. या गावं आहेत ती आपल्याकडे 41 गावं आहेत, एकूण 15 ग्रामपंचायत आहेत. एकूण बचत गटाची संख्या जी आहे ती 407 आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सभासद जोडलेले जे आहेत ते 5,225 आहेत. आपल्याकडे एकूण बचत आतापर्यंत 3,85,00,000 झालेले आहे. त्याच्यानंतर एकूण बँक कर्ज 62,25,00,000. याच्यासाठी तुमच्याकडे काय आवडला 62,25,00,000 ही खूप मोठी रक्कम आहे जी आपण सुरुवातीपासूनची काउंट केलेली आहे. म्हणजे आपली स्थापना जी CMRC झाली आहे 2017 मध्ये तिथपासून मागच्या वर्षापर्यंतचा हा डेटा आहे का मागील वर्षामध्ये जर 14,60,00,000 असतील त्याच्या आदल्या वर्षी असतील 12 कोटी अशी आपण काउंट केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं डिफॉल्ट तर महिला कमी असल्यामुळे आपल्याला हे सगळं शक्य झालेलं आहे. सेवा शुल्क तर ते आपल्याला जमा 1,57,000 आले. त्याच्यानंतर जी मेंबरशिप आहे सेवा शुल्क ते आपल्याला किती 38,320 आलेले आहे. त्याच्यानंतर अदर इन्कममध्ये 24,160 एवढी रक्कम जमा झाली आहे. त्याच्यानंतर मायक्रो फायनान्समध्ये बँक लिंकेज रिपेमेंट जे 1% आपण घेतो तर ते आपल्याला 7,53,338 रुपये आलेले आहेत. त्याच्यानंतर CR डिस्बर्समेंट 4% परतावा त्याला बोलतात 1,26,000 आपल्या जमा झालेले आहेत. त्याच्यानंतर VRF डिस्बर्समेंट जे VRF इंटरेस्ट येतो आपल्याला तर 14,625 इतका आलेला आहे.
त्याच्यानंतर KSK म्हणजे हे कृषी सेवा केंद्र, त्यामधून 8,000 आलेले आहेत. रुरल मार्टमध्ये 5,000 आलेले आहेत. नंतर PG मधून 14,975 इतके आलेले आहेत. आणि टोटल बिझनेस प्लॅन 27,10,240 इतका बिझनेस प्लॅन झालेला आहे. संस्था पुढच्या त्यानंतर मधून स्वप्न